नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे आपला इलेक्शन ट्रॅकर म्हणजे लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेण्याचा कार्यक्रम कालपासून चाललाय. त्यामुळे कालही आजचा सवाल नव्हता, पण आज अतिशय महत्त्वाची घटना असल्यामुळे ही चर्चा आपण करतो आहोत. दिल्लीमध्ये कालपासून जे धरणं धरलं होतं, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ते धरणं आज समाप्त झालेलं आहे. ते धरणं मागे घेतलेलं आहे, पण पोलिसांनीही माघार घेतली आहे. ज्या पोलिसांवर आरोप होता त्या पोलिसांची सक्तीने रजेवर रवानगी करण्यात आलेली आहे आणि हा जो संघर्ष आहे तो आज तरी का होईना पण संपलेला आहे. पण या केजरीवाल यांच्या धरण्यातून अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. केजरीवाल यांनी अशा प्रकारे धरण्यावर बसणं मुख्यमंत्री असताना योग्य होतं का? यातून घटनात्मक असा प्रेस प्रसंग निर्माण झाला आहे का? वगैरे वगैरे वगैरे. केजरीवाल यांचं वर्तन जबाबदार आहे की बेजबाबदार आहे? भाजपने आणि काँग्रेसने केजरीवाल यांच्यावर टीका केलेली आहे आणि अशा प्रकारे वागून त्यांनी आपलं विश्वासार्हता गमावली आहे असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे, कारण केजरीवाल यांनी वेगळं राजकारण करायचा प्रयत्न केला आहे असं काही लोक म्हणतात, तर काही लोक असं म्हणतात की ते अत्यंत बेजबाबदारपणे वागतायत. नेमकं काय म्हणणं आहे, कसं पाहायचं या प्रश्नाकडे, हे सगळं मी पाहणार आहे आणि चर्चेला सुरुवात करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत रवी श्रीवास्तव. रवी श्रीवास्तव हे आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी आहेत. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर. माझ्यासोबत आहेत अण्णा हजारेंचे सहकारी आणि केजरीवाल यांचे माजी सहकारी विश्वंभर चौधरी, आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे सुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. आपला प्रश्न काय आहे ते एकदा पडद्यावर बघून घ्या. अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की हा दिल्लीतल्या जनतेचा विजय आहे असं केजरीवाल यांनी म्हटलं, त्यामुळे हा आपला प्रश्न आहे. खरोखरच हे आंदोलन यशस्वी झालं का? या आंदोलनाची गरज होती का? का वेगळ्या प्रकारे वागता आलं असतं? मी चर्चेला सुरुवात करतोय. रवी श्रीवास्तव, तुमच्यापासून. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना धरणं आंदोलनावर बसले. दिल्लीमध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असा आरोप तुमच्यावर करण्यात आला. आज तुम्ही आंदोलन मागे घेतलं. या आंदोलनातून काय साधलं? पहली बात तो इसको ये कहना कि हमने आंदोलन जो है वो कोई नया किया है। ये हमारा जो मैनिफेस्टो था कि दिल्ली को राज्य का दर्जा मिले और दिल्ली की पुलिस जो है वो दिल्ली के मुख्यमंत्री के अधीन हो, ये बात हमारे मैनिफेस्टो में थी। तो हमने कोई ये नया चीज़ नहीं निकाली, मगर उसमें हमने क्या देखा कि दिल्ली पुलिस जो है वो भ्रष्ट है और उसका हर जगह पे जो कंडक्ट है, चाहे वो निर्भया का केस रहा हो, चाहे वो आम आदमी पार्टी के आंदोलन रहे हो, चाहे वो सिविल सोसाइटी के आंदोलन रहे हो, हर जगह पर उन्होंने उसके साथ में बहुत बर्बरता से पेश आए और बहुत गलत तरीके का उन्होंने व्यवहार किया। तो ये जब पानी, जिसको कहते हैं हिंदी में मुहावरा होता है, जब सर के ऊपर निकल जाता है तो हमको उसके लिए एक न एक आंदोलन जैसा कुछ करना आवश्यक हो गया था। अभी अभी वहां पे दिल्ली में 3 केस हुए, जिसमें एक डेनिश महिला के साथ में रेप किया गया, जो विदेशी महिला थी। एक लड़की को वहां पर जला दिया गया, जिंदा जला दिया गया। और एक जगह पर जहां पर अफ्रीकी मूल के लोग वेश्यावृत्ति कर रहे थे और ड्रग्स और उसका पेडलिंग धंधा कर रहे थे, वहां पर जाकर के हमारे एक मंत्री ने उन लोगों पर कहा कि आप इनके ऊपर कार्रवाई करिए। ये तीनों पर वहां की पुलिस ने कोई एक्शन नहीं लिया। इसके बाद में हमारे पास में कोई चारा नहीं बचा था कि हम अपनी बात को बताने के लिए सरकार को कि दिल्ली की पुलिस दिल्ली के मुख्यमंत्री के अधीन होनी चाहिए। श्री अरविंद केजरीवाल जी ने निर्णय लिया कि वो रेल भवन के सामने एक धरना देंगे और उस धरने के बाद में सरकार को इस बात पे दबाव डाला जाए कि ये इस तरह की जो गुंडागर्दी है दिल्ली पुलिस की, ये हमेशा चलने वाली नहीं है। और आपको ये अभी अभी आपके चैनल ने भी दिखाया है और हमने देखा कि दिल्ली पुलिस के जो 2 अधिकारी, जो एसएचओ, जिनके बारे में ये मांग की जा रही थी कि उनको निलंबित किया जाए, उनको वहाँ के माननीय नायब उपराज्यपाल ने छुट्टी पर भेज दिया है। और जो लड़की को जलाने वाला केस था, वहाँ पर भी जो अपराधी हैं उनको गिरफ्तार कर लिया गया है। तो ये हम आपसे ये कहना चाहते हैं, बताना चाहते हैं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं आंदोलन यशस्वी झालंय? बिल्कुल, हमारे आंदोलन की विजय हुई है और आगे के लिए एक दिल्ली पुलिस और देश की सरकार के लिए ये एक चेतावनी है कि आप अगर किसी भी तरीके से यहां पर अगर रेप केसेस के ऊपर दिल्ली का नाम रेप कैपिटल हो गया है, किसकी वजह से हुआ है? पुलिस जो देश की सबसे
कैपिटल है, राजधानी है, वहां की पुलिस इतनी अकर्मण्य है, इतनी निकम्मी है कि उसको पता नहीं चलता कि यहाँ पे अपराधी कौन है, और आपको जाके बताना पड़ता है कि ये अपराधी है, इसको गिरफ्तार करिए। अगर ऐसी स्थिति आ जाए तो इसमें जो अरविंद जी ने किया है उसमें हमें उससे कोई उन्होंने गलत नहीं किया, और उन्होंने अपनी बात मनवा ली है सरकार से, ऐसा हमारा मानना है। आपको लगता है ये केंद्र सरकार को चेतावनी है? मी जाणार आहे सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत काय म्हणतायत बघा आम आदमी पक्षाचे प्रवक्ते. हा केंद्र सरकारला इशारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे असा दावा आहे. कारण जे दोषी पोलीस होते किंवा आरोपी पोलीस होते त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता त्याच्यामध्ये त्यांचा जो अहंकार आहे तो निश्चित ह्याच्यापर्यंत दिसून येतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तऱ्हेनं त्यांनी काय मागण्या केल्या होत्या, त्यांना काय मिळालं हा विषय वेगळा, परंतु ज्या माध्यमातून त्यांनी या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडे सध्या सगळ्या देशाचं लक्ष आहे. आणि कशा तऱ्हेनं अराजकतेचं मॉडेल घेऊन या देशामध्ये चाललेले आहेत, कशा तऱ्हेनं दिल्लीच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि कशा असंवैधानिक पद्धतीनं या सगळ्या मागण्या करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे हे लोकांसमोर आलेलं आहे. ज्या तऱ्हेनं आजच्या परिस्थितीमध्ये मला ते 25 नोव्हेंबर 1949 चे बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार त्या ठिकाणी आठवतात, आणि किती दूरदृष्टीपणाचं त्यावेळेचं नेतृत्व होतं हे अधोरेखित त्या ठिकाणी होतं की ज्या पद्धतीनं ह्या अनकॉन्स्टिट्युशनल वेने ज्या तऱ्हेनं आपण ही आंदोलनं करत आहोत ती देशासाठी विघातक ठरतील. ज्या वेळेला संविधानिक प्रक्रियेमध्ये असे काही उपाय असतात ते त्या ठिकाणी आजमावले गेले पाहिजेत, परंतु मुख्यमंत्री पदासारखे आणि सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतं. जंतर मंतरच्या ठिकाणी जाण्यासाठी धरणं धरण्यापेक्षा त्या ठिकाणी रेल भरवूच्या समोर त्या ठिकाणी धरलं जातं. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि काय त्या ठिकाणी तुम्ही संदेश देताय जनतेला की त्या ठिकाणी जर सीएमच अशा तऱ्हेचा कायदा हातात घेत असेल तर संपूर्ण त्या दिल्ली शहरातल्या जनतेनं आणि त्या आम आदमी पार्टी जो मॅनिफेस्टो घेऊन लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या सगळ्या जनतेनं अशा तऱ्हेने करावं. जनतेनं त्या ठिकाणी सामील व्हावं. ज्या असंवैधानिक पद्धतीनं आंदोलन चाललंय त्याच्यामध्ये अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि एक मला मिनिट वाटतं ह्या सचिन घातक सचिन पायंडे सावंत, आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या आंदोलनाला असंवैधानिक म्हणतायत, बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देतायत, काय होतं या आंदोलनामध्ये घटनाबाह्य हे जरा सविस्तर सांगा. नाही, पहिली गोष्ट त्या ठिकाणी एक तर जंतर मंतरच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं पाहिजे होतं. त्यांनी त्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आंदोलन केलं. कोणत्या विषयावर आंदोलन केलं? खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सोमनाथ भारती हे स्वतः त्या ठिकाणी महिलेच्या वरती अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये असताना स्वतःचा चेहरा झाकण्यासाठी लोकांच्या समोरचा हा जो काही खऱ्या अर्थानं जो चुकीचा चेहरा आहे तो झाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचेही वुमेन रिझर्वेशन वुमेनच्या म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये काही आपण फार चांगल्या तऱ्हेने करतो अशा तऱ्हेचा मुद्दा नव्हता. ज्या मुद्द्यावरती त्यांनी आंदोलन केलं ते मुद्दे त्या ठिकाणी झालेत का हाही त्यासमोर लोकांच्या समोर आलेला पाहिजे विषय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय निर्माण झालं, काय मिळालं, आणि ज्या संदर्भामध्ये दिल्लीची पोलीस हे राज्य सरकारच्या हातात आली पाहिजे अशा तऱ्हेचं त्यांचं म्हणणं होतं. मला असं म्हणायचंय की त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या मॅनिफेस्टोमध्ये अशा तऱ्हेची भूमिका असताना सर्वपक्षीय त्या बैठक घेऊन एक सर्व सहमतीने केंद्र सरकारकडे अशा तऱ्हेचा पाठपुरावा का केला गेला नाही. त्यामुळे संविधानिक प्रक्रियेमध्ये जे काही मार्ग होते ते वापरले नाही. त्या ठिकाणी त्यांनी धरण्याचा विषय करणं आणि लोकांना बरोबर आहे. अतिशय चुकीच्या दिशेने घेऊन जाणं अत्यंत चुकीचं आहे. आणि अराजकता हे ते स्वतःच्या म्हणण्यात मांडतात की मी अराजकता पसरवतोय. म्हणजे स्वतः जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी अराजकता पसरवण्याची भाषा करत असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची आहे. रवी श्रीवास्तव, उत्तर द्या. आंदोलन अराजकवादी है, घटनाबाह्य है? धरना और प्रदर्शन कब से असंवैधानिक हो गया? सचिन सावंत जी जरा मुझे स्पष्ट करिए। धरना और प्रदर्शन करना हर राजनीतिक पार्टी का उसका मूल अधिकार है, और ये पूरा का पूरा धरना और प्रदर्शन अहिंसक था। हमने कहीं किसी पर कोई किसी तरीके की कोई हिंसा नहीं की, जबकि पुलिस ने हमारे 15 लोगों के ऊपर लाठियां भांजी और हमारा एक अखिलेश त्रिवेदी, एक मिनट सुनिए सर, एक मिनट सचिन जी, आपकी बात मैंने सुन ली। जंतर मंतर क्यों नहीं गए? रेल भवन के सामने आंदोलन करने का क्या मतलब था? आपकी बात मैंने सुन ली, अब आप मेरी बात सुन लीजिए। 15 लोगों के ऊपर बताइए, 15 लोगों जिस पर तरह लाठी से चलाई माननीय और मुख्यमंत्री जी एक ने इसके व्यक्ति बारे में हमारा कोई भी एक धरना एमएलए आंदोलन के लिए वहां पर दिल्ली परमिशन में लेनी होती आईसीयू है। में आपने एडमिटेड ली थी क्या? है। ये सरकार का अहंकार है, ये हमारा अहंकार नहीं है, ये सरकार का अहंकार है कि उसको एक ही बात सही आती बात है, है अरविंद कि केजरीवाल पुलिस जी का का अहंकार इस्तेमाल ही है करके ये। वहां पर लाठियां चलाओ और लोगों को मारो और उसके बाद में उनको हटाने की कोशिश करो। धरना प्रदर्शन जंतर मंतर संवैधानिक पे है आपको और आंदोलन हर करना व्यक्ति का चाहिए था, आप अधिकार है। क्यों नहीं गए? देखिए, मुझे एक बात आप- बताइए पहले। आपकी मुख्यमंत्री शीला दीक्षित ने आज तक ऐसी कोई विल नहीं दिखाई अपनी कि उसको राज्य का दर्जा मिले,
ना आपने दिखाई ना भाजपा ने दिखाई। ये पहली बार आम आदमी पार्टी के मुख्यमंत्री ने आप, दिखाई और रवि सड़क पे श्रीवास्तव जी, बैठ मुझे करके एक दिखाई सवाल कि का हम जवाब चाहते दीजिए। हैं कि यहाँ को पहले एक सवाल राज्य का जवाब दर्जा दीजिए। केंद्र सरकार के अधीन अगर वो सत्ता है, ये संवैधानिक प्रक्रिया में दिल्ली सरकार अगर केंद्र सरकार के अधीन है, दिल्ली की जो पुलिस है वो अधीन है, आप मैनिफेस्टो में लोकसभा चुनाव में ये डाल के आप चुनाव लड़ सकते हैं लोगों का। आप ये लीजिए ये लीजिए, अरे हम तो mandate बाद में लीजिए। डालेंगे, मगर आप तो पहले ही इसके नहीं, बारे में पहले प्रस्ताव लोगों डाल का चुके हैं। mandate लीजिए। हम तो संवैधानिक मैनिफेस्टो प्रक्रिया में बाद क्या में कहती है? डालेंगे। क्या आप किसी तो भी चीज डाल को चुके हैं हासिल करना पहले। चाहते हैं आप तो दिल्ली, कॉन्स्टिट्यूशनल जो वेज है, सचिन क्या जी, आपने उसके बारे में सोचा है? आप तो दिल्ली की जनता को 15 वर्षों से मूर्ख बनाते आ रहे हैं कि हम इसे राज्य का दर्जा देंगे। हमने तो उसके लिए लड़ाई शुरू कर दी अपनी, और हम इसे लेके रहेंगे। तो आप राज्य का दर्जा देने के लिए आप लोकसभा चुनाव लड़िए, लोकसभा में आइए, आप बहुमत लीजिए देखिए, और रवि उसके बाद में श्रीवास्तव, आप करिए ना। एक मिनट रवि ये श्रीवास्तव, लड़ने की चुनौती जो है वो हम पहले से स्वीकारते आए हैं और आगे भी करेंगे। नाही नाही रवी श्रीवास्तव एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते जे विचारतायत की तुम्ही जर तुम्हाला पोलीस जर तुमच्या सरकारच्या म्हणजे दिल्ली सरकारच्या अखत्यारीत हवी होती तर ही मागणी तर भाजपने पण केली होती, शीला दीक्षितांनीही केली होती, तर तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवून केंद्र सरकारला निवेदन का नाही दिलं? अशा प्रकारे घटनात्मक मार्ग का वापरले नाही? देखिए, हमने जो ये प्रक्रिया बता रहे हैं वो प्रक्रिया तो आगे चलेगी ही। जब ही सदन बैठेगा, इसका असेंबली बैठेगी, तब तो ये प्रक्रिया चलेगी ही। मगर अभी हमारा ये कहना था कि जो बात इनकी पार्टी और भाजपा पिछले 15 वर्षों से कहते आ रहे हैं, मगर इन्होंने सिवाय कॉस्मेटिक विरोध करने के अलावा आपने कभी कुछ नहीं किया। तो हमने इसको संवैधानिक तरीके से एक धरना दे करके कि भाई ये 3 अधिकारी, देखिए सरकार चला देगी तो विरोधी पक्ष की भी अहम उसकी सचिन जिम्मेदारी जी, होती है, आप मेरी उसको भी बात सुन सम्मान लीजिए। देना चाहिए। आप ये मेरी बात सम्मान आप सुनिए। देना नहीं चाहते। नहीं सचिन जी, आप मेरी बात सुन लीजिए कि हमने नहीं, कोई मैं एक ऐसा बात नहीं मुझे किया कि मुझे हमने बताइए इसके आप। द्वारा ये कहा कि नहीं आप हमें स्वायत्तता अभी दो या पुलिस को आज हमारे नियंत्रण में दो। हमने ये कहा कि ये जो अधिकारी इसके दोषी हैं, आप केवल उनको सजा दीजिए, उनको तुरंत वहां से हटा दीजिए, क्योंकि कोई तो भी जांच, यही प्रक्रिया कोई- अगर है, अगर कोई आप भी जांच, समझते सुनिए, हैं, कोई तो भी सोमनाथ जांच, भारती ने कोई इस्तीफा भी क्यों नहीं जांच दिया? अपराधी पुलिस अधिकारी सोमनाथ के भारती ने रहते हुए इस्तीफा हो क्यों नहीं नहीं सकती। दिया? इसके लिए हमने कहा कि उसे हटाइए, जांच करवाइए और उसके बाद में जो एक्शन है वो श्रीवास्तव जी, लीजिए। मुझे एक बात बताइए, सोमनाथ भारती जिम्मेदार है। आज भी बहुत सारी वुमेन ऑर्गेनाइजेशन ने उनका निषेध किया है। महिला का उत्पीड़न, ये केस उस पर लगता है। जहां तक वो महिला को यूरिनेट पब्लिकली करने को कहा गया, उसको कैविटी सर्च, आज देवयानी खोबरागड़े के बारे में हम पूरा देश लड़ रहा है, उसी तरह से उसकी जांच वहां की गई। तो ये कौन से अधिकार में की गई, आपने वो बताइए। और अगर सोमनाथ भारती और उनके जो साथी है उसके लिए जिम्मेदार है, तो उनको इस्तीफा देने के लिए आपने क्यों रवि नहीं श्रीवास्तव, मंजूर याचं उत्तर किया? द्या। ये अगर डबल स्पीक है, आपका दोहरा मापदंड है। ते म्हणतायत तुमचा हे दुटप्पीपणा आहे, याचं उत्तर द्या. सोमनाथ भारतींची काही चूक नाही का? सोमनाथ भारती ने कोई ऐसी गलती नहीं की जिसके लिए उनसे कोई किसी प्रकार का कोई इस्तीफा मांगा जाए। वो केवल जो सुन लीजिए सचिन जी, आप मेरी बात सुन लीजिए। जो आपके मंत्री एयर कंडीशनड कमरों के अंदर आराम से सोते हैं, हमारे मंत्री रात में 2 बजे और 12 बजे उठ करके उस ठंड के अंदर दिल्ली में जाकर के एक्चुअल जो हालात है वहां पर देख के सिर्फ पुलिस से इतना कहते हैं कि आप इसके ऊपर कार्रवाई करिए। हमारे लोग सोते नहीं हैं, हमारे लोग 24 घंटे काम कर रहे हैं वहां पे, क्योंकि हमने जनता से कोई वादा किया हुआ है, इसको हमें पूरा करना है। हमारे मंत्री ने कोई गलत काम मला नहीं एक किया। गोष्ट सांगा, त्या आफ्रिकन महिलेच्या संदर्भामध्ये तिला पब्लिकली युरिनेट करायला लावणं, त्या ठिकाणी तिची कॅव्हिटी सर्च करणं, हे याच्यासारखे गंभीर अपराध आहेत। त्याचबरोबर अनेक देशांनी या प्रक्रियेचा निषेध केलेला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची मान खाली त्या ठिकाणी घातली गेली। या सगळ्याचं उत्तरदायित्व कोणावर जाणार आहे? आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल की सोमनाथ भारतीने केलं तर योग्य आहे, तर मग अनेक ठिकाणी अशा गोष्टींचा निषेध करू शकते का जे राजीनामे तुम्ही मागत बसता? त्या ठिकाणी त्या एसएचओला ट्रान्सफर करणं किंवा त्याला सस्पेंड करण्याचा कोणता अधिकार आहे तुम्हाला? देखिए, मांग करना हर व्यक्ति का अधिकार है। आपने अगर जांच की मांग की है तो जांच होगी, उसके लिए हमें अभी से किसी निर्णय पे कूद के पहुंचने की कोई जरूरत नहीं है। जो अगर उन्होंने अगर उन्होंने कोई गलती जांच हो रही है, अगर उन्होंने कोई गलती की होगी तो वो चीज सामने आएगी। जो चीज जब तक प्रक्रिया को आगे चलाना, सचिन जी, संवैधानिक प्रक्रिया में अपना काम करना, ये मुख्यमंत्री की जिम्मेदारी होती है। और अगर मुख्यमंत्री असंवैधानिक तरीका यूज करे तो देश की जनता आपको हाइपोथेटिकल होने की जरूरत नहीं है। थोड़ा सा वेट करिए,
जब इसका जो परिणाम आएगा तो उसके हिसाब से जो भी होगा वो सामने आ ठीक जाएगा। आहे रवी श्रीवास्तव, सचिन सावंत, आपण या चर्चेमध्ये आता अतुल भातखळकरांना आणूया. अतुल भातखळकर, तुमच्या पक्षाने सुद्धा या आंदोलनावर कठोर टीका केली आहे. तुम्ही बघितलेत काय तर्क देत आहेत इथे रवी श्रीवास्तव, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, एका शब्दामध्ये जर का केजरीवालांच्या कालपासूनच्या आंदोलनाचं वर्णन करायचं असेल तर मला वाटतं मराठीतला एकच शब्द पुरेसा आहे, तो म्हणजे तमाशा त्यांनी गेले 24 तास या देशासमोर घातला होता. आत्ता जे राजू श्रीवास्तव यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे 100% चुकीचे सोडा, 100% खोटे होते. सचिन सावंतांच्या बरोबर सहमत होण्याचं भाग्य मला कधी मिळत नाही, पण आज ते मिळतंय, ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्यांची अवस्था कशी आहे की ते स्टुडिओत कुस्ती खेळतायत आणि खोलीमध्ये दोस्ती करतायत, अशी त्यांच्या पक्षाची आणि आपची स्थिती आहे की ते आज खोलीमध्ये मात्र पाठिंबा आहे आणि टीव्ही स्टुडिओवर मात्र मारामाऱ्या करतायत, भांडणं करतायत. मुळामध्ये केजरीवालांचं हे आंदोलन दिल्ली सरकारच्या अधिपत्याखाली पोलीस दल आलं पाहिजे याकरता ते करत होते. हाच त्यांचा दावा धादांतपणाचा, खोटेपणाचा होता, खोटारडेपणाचा नमुना होता. केजरीवालांनी आंदोलनाला जी सुरुवात केली की त्या 2 किंवा 4 पोलीस अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सस्पेंड करावं या मागणीकरता त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. एक, या मागणीला वाढता विरोध होतोय आणि देशभरामध्ये आपली प्रतिमा खालावते हे लक्षात आल्यानंतर त्याला अन्य मागण्या त्यांनी जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांना जर का या विषयाला घेऊन आंदोलन करायचं होतं तर त्यांनी आंदोलन जंतर मंतरवर करायला त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती. मुख्यमंत्री यापूर्वी गेल्या 60 वर्षामध्ये देशातल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणाकरता काही वेळेला आंदोलन केली आहेत, अशी उदाहरणं आहेत. पण हा जो काही तमाशा त्यांनी केला, जाणीवपूर्वक रेल भवनाच्या समोर त्यांनी धरणं धरलं आणि अख्ख्या दिल्लीकरांना वेठीस धरलं, याचं कारण त्यांना हे माहिती होतं की काही दिवसाने दिल्लीमध्ये रिपब्लिक परेड आहे, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे, त्यावेळेला ही सगळी जागा लष्कराला संचलनाकरता लागणार आहे. अशा वेळेला लष्कराला आणि पर्यायाने देशाच्या प्रजासत्ताक दिनाला वेठीस धरण्याचा अत्यंत ज्याला अकिन टू अँटी नॅशनल म्हणता येईल देशद्रोह सदृश्य कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा एक राजकारणी डावा होता. त्यामुळे दिल्ली पोलीस अधिपत्याखाली यावेत याच्याकरता हे आंदोलन नव्हतं. सोमनाथ भारतींमुळे जी अब्रू त्यांच्या पक्षाची गेलेली आहे ती अब्रू वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. किती खोटारडेपणा आप पार्टी आणि केजरीवाल करू शकतात की नायब राज्यपालांनी त्यांना असं सांगितलं की तुमची जी मागणी आहे की या 4 पोलिसांना कारवाई करतो, त्यांनी त्यांच्या चौकशीची ऑर्डर दिली आणि चौकशी आल्यानंतर चौकशीप्रमाणे मी कारवाई करीन असं नायब राज्यपालांनी सांगितल्यानंतर केजरीवालांनी आग्रह धरला की चौकशी नाही, आधी फाशी मग चौकशी. मग हा नियम सोमनाथ भारतींना का नाही? या देशातल्या 2-2 कोर्टाने, 2-2 न्यायालयाने सोमनाथ भारतींना पुराव्यामध्ये ढवळाढवळ केली म्हणून त्यांच्यावर ताशेरे ओढलेत. त्याच्यानंतर केजरीवालांचं म्हणणं असं आहे नाही, कोर्टाच्या ताशेऱ्यांना की किंमत नाहीये, ते निर्दोष आहेत. म्हणजे एक सोडून 2 कोर्ट ज्या म्हणतात की सोमनाथ भारती हे दोषी आहेत, त्यावेळेला मात्र केजरीवाल म्हणणार की नाही, त्या 2 कोर्टाच्या ऑब्झर्वेशनला, त्यांच्या निर्णयाला काही महत्व नाहीये. पण या ठिकाणी मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी करून आम्ही सस्पेंड करतो किंवा कारवाई करतो असं सरकारने म्हटल्यानंतर आधी त्यांना सस्पेंड करा अशी ते मागणी करतात. त्यामुळे आपचा हा एक तमाशा आहे. मी सांगीन ते धोरण, मी बांधेल ते तोरण, अशा प्रकारची भूमिका आहे. पण अशा प्रकारची भूमिका राज्यकर्ते म्हणून चालत नाही आणि मला वाटतं आप सरकारचं जे अपयश 3 आठवड्यामध्ये जनतेसमोर आलंय ते लपवण्याकरता अशा प्रकारचे ते प्रकार करतायत. पण बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने असे प्रकार केल्यानंतर त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिक घटत चाललेली आहे आणि अनार्किस्ट मी आहे असं ते सगळ्या जगाला सांगतायत. अनार्किझमकडे हे राज्य न्यायचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यातून त्यांचं काहीतरी भलं होईल असं त्यांना वाटतंय. म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. त्यामुळे अरुण जेटलींनी जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत योग्य आहे की केंद्र सरकार दुर्दैवाने त्यांच्यासोबत नमलं, त्यांनी रिपब्लिक डे वाचवला, पण रिपब्लिकला मात्र फार मोठी हानी पोहोचवलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उत्तर द्या रवी श्रीवास्तव. किसी को कोई हानि नहीं पहुंची है. अभी भी रिपब्लिक डे का कार्यक्रम जो है वो सुचारू रूप से चलने वाला है.
आपको मैं बता दूं अतुल जी कि आपने अब ये आप क्यों अब बोला आप कि मेरी हम बात 10 दिन सुनिए, आंदोलन अब करेंगे? आप मेरी बात सुनिए, अब नहीं, आप मेरी बात नहीं, सुनिए, नहीं, आपकी बात आप मैंने सुन कुछ ली। भी बोलेंगे और चलिए, अब आप ये मेरी सब बात है। सुनिए, आप ये आप दो और सवाल का कांग्रेस जवाब दो। एक ही कॉइन की आपने दो जंतर साइड हो, मंतर पर आंदोलन इसके क्यों अलावा नहीं किया? आप पे कोई फर्क नहीं है। आपको पुलिस ने ये आपने कहा दिल्ली था की जनता कि को जंतर 7 मंतर वर्ष मूर्ख जंतर बनाया, मंतर के ऊपर उन्होंने आंदोलन 15 वर्ष करो। मूर्ख बनाया उसके कि बजाय हमको राज्य का नहीं, दर्जा आप दिया जाए। जंतर वो मंतर राज्य के का ऊपर दर्जा अपने आपको आंदोलन चाहिए क्यों नहीं वन था। बाय वन इसका एक एक करून इस सवाल प्लीज, का जवाब एक एक दो। करून आप क्रमांक बोले तो- एक एक मिनिट, और एक दो, मिनिट, आप बोले तो मैंने बात एक सुनी, मिनिट। अब आप शांत रहिए। एक मिनिट त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या नाही, रवी कसे शांत श्रीवास्तव. रहेंगे? एक मिनिट अतुल भातखळकर त्यांना मी उत्तर द्यायला सांगतो. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही जंतर मंतरवर आंदोलन का केलं नाही? राज्य का मुख्यमंत्री है, जहां पे चाहे वहां पे करेगा, जहां पे चाहेगा वहां पे, राज्य उसका है। वो अगर आप अपने मुख्यमंत्री से बोलो कि अपने वसुंधरा राजे जी को बोलो कि मैं विधानसभा के सामने नहीं करूंगी, मैं छोटी चौपड़ पे करूंगी, इस बात का क्या मतलब है? वो राज्य का मुख्यमंत्री है, उसकी जहां इच्छा होगी करेंगे। और अरविंद केजरीवाल ने स्पष्ट रूप से कहा है कि अगर इस बात के लिए मुझे अनार्किस्ट कहा जाता है तो मैं अनार्किस्ट हूं, क्योंकि इस देश में अगर परिवर्तन लाना है तो एनार्की एक बार को होगी जरूर, इसके बिना कोई पर्याय नहीं है। आपकी तरह से हम कॉस्मेटिक मूवमेंट नहीं करते, कॉस्मेटिक आंदोलन नहीं करते कि 2 मिनट झंडा लेकर के घूमे और बाद में घर में आकर के रवि बैठ जी, गए। हम वो नहीं करते, हम करते एक हैं मिनिट, रवि जी, सचिन उसको सावंत येतो तुमच्याकडे. परिणाम तक ले जाकर के छोड़ते हैं, उसके बगैर हम नहीं छोड़ते किसी भी सचिन चीज सावंत को। मी येतो तुमच्याकडे. अतुल भातखळकर उत्तर वाकळे- द्या, मग मी सावंतांकडे जातो. यांना किती अहंकार झालेला आहे. हे म्हणतायत दिल्लीचं राज्य केजरीवालांचं आहे. अहो, दिल्लीचं राज्य कायद्याचं आहे. देशामध्ये काँग्रेसचं राज्य नाहीये. मध्य प्रदेश मध्ये भारतीय आप जनता कांग्रेस पार्टीचं की बात राज्य कर रहे हो कि नाहीये. अपनी राज्य बात हे कर रहे हो? कायद्याचं आहे. कांग्रेस का ऐकून राज्य घ्या. देश में क्या यूपीए का आप राज्य अभी- होगा। ए, दिल्ली के अंदर आपको- दिल्ली आप के अंदर तो दिल्ली- आम आदमी कोई पार्टी भी का ही राज्य के है। मुख्यमंत्री को भी एक नागरिक के नाते आंदोलन करने का अधिकार है, बस। वो संवैधानिक अधिकार बिल्कुल है, ठीक है। लेकिन वो आंदोलन आप जानबूझ के रेल भवन के सामने करते हैं और ये पहले आप अनाउंस करते हैं कि 10 दिन में आंदोलन करेंगे, क्योंकि आपको मालूम था कि 10 दिन के अंदर रिपब्लिक डे है, वहां से रिपब्लिक परेड जाती है, कल से वो पूरा एरिया सैनिटाइज करना था, आर्मी को अपने ड्रिल करने के लिए वो एरिया लगने वाला था। ये सब ध्यान में रख के आपने नौटंकी इस देश के ये अंदर तो की है। आपने ध्यान में और रखा आप लगता अभी है। एक टीवी के ऊपर हमें ये तो बोल ध्यान में रहे हैं सिर्फ कि हम आंदोलन था, अनारकी वो करेंगे हमने देश किया। के अंदर। आप 2 मिनट 26 जनवरी 50 में इस जनता ने, भारत के जनता ने खुद को एक प्रजासत्ताक प्रदान किया है। उस प्रजासत्ताक के अधिकार का उपयोग करके आप दिल्ली में सत्ता पे आए वही और कर आज रहे आप ये बोल रहे हैं कि इस देश के अंदर हम अनारकी करेंगे। इस प्रकार की भाषा आप कर रहे हैं। हम तो वही कर रहे हैं जो हमें जनता ने आपको आदेश अनारकी दिया करनी है। हम तो कहाँ ये तो अलग कुछ कर रहे नक्सलाइट की हैं जैसी भाषा हो अतुल जी, गई। हम अलग तो कहाँ कुछ कर नक्सलाइट रहे हैं? जैसे खुलेआम बोलिए, नक्सलाइट चुनाव नहीं लड़ रहे। आपने संसद का फायदा लेके, विधि का फायदा लेके आपने चुनाव लड़े और चुनाव लड़कर सत्ता में आने के बाद आप ये कह रहे हैं कि हम अनारकी करेंगे इस देश के अंदर। मुझे लगता है ये कानून के खिलाफ है, ये घटना के खिलाफ है। ठीक ये है, आपकी रवि श्रीवास्तव, ये एक आपकी मिनट छटपटाहट है क्योंकि आप वहां पे सरकार नहीं बना पाए, इसलिए आप छटपटा रहे हैं और कुछ नहीं है। एक मिनिट, तुमच्या दोघांचंही ऐकलंय आता प्रेक्षकांनी. आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिन सावंत, तुम्ही आणि भाजप आज एकाच बाजूला दिसताय आणि दोघंही आम आदमी पक्षावर तुटून पडताय. पण मला सांगा, तुम्हाला जर एवढं पटत नसेल तर तुम्ही आम आदमी पक्षाचा पाठिंबा का काढून घेत नाही? नाही, पहिली गोष्ट ज्या तऱ्हेनं आता रवी श्रीवास्तव म्हणाले की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कुठेही आंदोलन करायची त्यांना मुभा आहे. मला वाटतं मुख्यमंत्री असू दे किंवा या देशाचा पंतप्रधान असू दे किंवा या देशाचा कोणताही पदावरचा व्यक्ती असू दे, तो या देशाच्या कायदे व्यवस्था आणि या देशाच्या संविधानाच्या वरती नाही. हा जो अहंकार त्यांना निर्माण झालेला आहे या मुख्यमंत्री पदाचा, त्याचा अहंकार मला वाटतं जनताच या ठिकाणी उतरवेल. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदेजींच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं, ज्या तऱ्हेनं भाषा वापरली गेली ती अत्यंत दुर्दैवाची आणि आता मी याचा निषेध त्या ठिकाणी करतो. त्या हरीश साळवेंच्या बद्दल देखील आणि अरुण जेटली सारख्या सिनियर नेत्याच्या बद्दल देखील ज्या तऱ्हेनं भाषा सोमनाथ भारती, मला वाटतं रवी श्रीवास्तवांनी त्याचा निषेध केला पाहिजे पहिल्यांदा स्वतःच्या नेत्यांचा. दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये विकसनशील देशामध्ये सतत घेणाऱ्या निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. या दिल्ली शहरामध्ये त्या ठिकाणी त्यांना मतदान झालेलं आहे, 28 जागा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्या मतांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर आज काँग्रेस पक्षानं त्यांना जो पाठिंबा दिलाय, त्यांनी जे 18 मुद्दे त्या ठिकाणी लोकांसमोर सांगितलेले आहेत, त्या लोकांसमोर ज्यांनी त्याला पाठिंबा लोकांचा मिळालेला आहे ते त्यांना
पूर्ण करण्याची पूर्ण संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे या उद्देशानं त्या केलेलं आहे. आणि ज्या तऱ्हेनं रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात रिपब्लिकन डेच्या संदर्भामध्ये जे विधानं त्यांनी केली अत्यंत दुर्दैवाची. आज मला वाटतं सुशीलकुमार शिंदेजींचं अभिनंदन केलं पाहिजे, तेवढं कमी आहे की या ठिकाणी अनुभव आणि या जी जबाबदारी आहे त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि रिपब्लिकन डे आहे या देशाचा आपण अत्यंत महत्वाचा विषय प्रजासत्ताक दिन त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याला काळीमा फासू नये या संदर्भामध्ये त्यांनी जे पावलं उचलली. आणि कोणी अतिशय वाईट करत असेल किंवा ह्या ज्या अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु केंद्र सरकारने जबाबदारीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. अगदी. मी आता ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर विश्वंभर चौधरी आणि जयदेव डोळे यांना या चर्चेत आणणार आहे. अनेक प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आपल्यासोबत उभे राहिलेले आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षांनी प्रजासत्ताक दिनाचा अपमान केला का? केंद्र सरकारने आज जे केलं की या पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवणं हे काल करता येणं शक्य नव्हतं का? केंद्र सरकारने कारवाईला वेळ लावला का? अरविंद केजरीवाल राजकारण करत आहेत का? आणि त्या राजकारणाला पारंपरिक पद्धतीने उत्तर दिल्यामुळे काँग्रेस आणि भाजप अडचणीत येत आहेत का? या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, केजरीवाल यांचं दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल का? होय म्हणतायत 60% लोक, 60% लोक म्हणतायत केजरीवाल यांचं आंदोलन यशस्वी झालं. आपण चर्चा करतोय केजरीवाल यांच्या आंदोलनाबाबत. मला जायचं आहे विश्वंभर चौधरींकडे. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये ते आघाडीवर राहिलेलं आहे. विश्वंभर चौधरी, मला ही चर्चा पुढे घेऊन जायचं आहे, पण पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांनी 2 दिवस दिल्लीत जे केलं त्याकडे तुम्ही कसं बघताय? ते घटनाबाह्य आहे असं तुमचं मत आहे का? हो निखिलजी, पहिल्यांदा तर तिथे आम आदमी पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी जे वाक्य वापरलं, राज्य का मुख्यमंत्री है जहां चाहे कर सकता है, त्याचा पुढचा टप्पा हा राज्य का मुख्यमंत्री है जो चाहे कर सकता है. मला वाटतं की अतिशय अक्षम्य अशी गोष्ट आहे. त्यांनी खरं म्हणजे लोकांची पहिल्यांदा त्या वाक्यासाठी माफी मागितली पाहिजे. आम आदमी म्हणून निवडून येऊन आता एवढं खास कोणी नाहीये घटनेत, मुख्यमंत्री असो नाही तर पंतप्रधान, की लोकांचे अधिकार वेगळे आणि त्यांचे वेगळे. उद्या जर पृथ्वीराज चव्हाणांना उपोषण करायचं असेल तर आझाद मैदानातच करावं लागेल, कारण आम्हाला जागा आझाद मैदानातच देतात. त्यामुळे मुख्यमंत्री झाले जो चाहे करेंगे या वाक्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. दुसरं की जंतर मंतरवर तुम्ही सांगता की आता चळवळींना अर्थ नाही, आंदोलनांना अर्थ नाही, म्हणून आम्ही राजकारणात जातोय. आणि राजकारणात जाऊन निवडून आल्यावर तुम्ही पुन्हा आंदोलनात का करता? मग तुमचा विश्वास नव्हता ज्या मार्गावर, त्या मार्गावर परत काय येता? म्हणजे यावं, त्यांचा तो घटनात्मक हक्क आहे, पण लोकांचा विश्वास उडतो की मग खरं काय आहे, खरं सत्तेच्या मार्गाने परिवर्तन, तुमचंच खरं काय हा प्रश्न पडतो. तिसरा, राज्य आणि केंद्र संबंध याची यांना कल्पना तरी एक याबाबत मला शंका आहे. यांना आज कळलं का निखिलजी की असा काय दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आधी वाचला नव्हता? दिल्ली पोलीस केंद्राच्या ताब्यात हे आधी माहित नव्हतं का सत्तेवर येण्याच्या आधी? ते माहिती असून त्या कंडिशन सह ही सत्ता आलेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जर काही करायचं तर विधिमंडळाचा ठराव करता आला असता, काँग्रेस आणि भाजपला पाठिंबा द्यावा लागला असता दिल्ली राज्य म्हणून त्या निर्णयावर, आणि तो ठराव घेऊन जाता आला असता. पण मला शंका आहे की यांना किमान लोकशाही संकेत माहिती आहेत का, किमान यांना डेमोक्रेटिक प्रोसेस, संसदीय राजकारणाच्या माहिती आहेत का, ही एक मला शंका आहे. बरं, आता एवढं झालं, आंदोलन कशासाठी होतं? ते काही इन्सिडेंटल नव्हतं प्रसंगासाठी. आंदोलन याच्यासाठी होतं की दिल्ली पोलीसच्या ताब्यात, दिल्ली सरकारच्या ताब्यात पोलीस यावेत. मग ते झालं का? मग मागे का घेतलं? मग लढायचं ना, करायचं, म्हणायचं. म्हणलेच ते अराजक आहो आम्ही अराजकी, 26 जानेवारीला आम्ही तिथे फक्त पब्लिक ठेवू, परेडचं होऊन मग करायचं ना, का मागे घेतलं? हे जे चाललंय ना अतिशय वाईट चाललंय. अराजकाला निमंत्रण आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर एवढं घाणेरडं राजकारण देशात कधी झालं नव्हतं. या देशात खूपदा घाणेरडं राजकारण झालेलं आहे, पण प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त हे करून तिथेच रेल्वे काय म्हणतात ते भवनच्या तिथे जंतर मंतर नाकारून, एरवी जंतर मंतर चालतं, तिथे बसायचं आंदोलन करायचं, हे अराजकाकडे नेणार आहे. कालपर्यंत हा पक्ष पोरकट वाटत होता, आता ह्या पोरकटपणातून अराजकतेकडे नेतील का काय इथपर्यंत भीती वाटतेय. मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल हे आंदोलनात कॉम्प्लायन बॉय होते, आता ते सरकारमध्ये आल्यापासून कंप्लेंट बॉय आलेत. लोक म्हणतील की जर सत्ता चालवताच येत नाही, सत्ता चालवण्यात रसच नव्हता तर राजकारणात कशाला आलात? पुन्हा या आमच्याबरोबर चळवळींमध्ये. संसदीय राजकारण ही काहीतरी गंभीर गोष्ट आहे, केंद्र राज्य संबंध ही गंभीर गोष्ट आहे, देशाची राजधानी ही एक गंभीर गोष्ट आहे. ती राज्य सरकारच्या हातात पोलीस नाही देता येणार तिथली. तिथे देशाचे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत आणि सर्वोच्च लोक आहेत. त्यामुळे वेगळी काही व्यवस्था करा ही मागणी लोकशाहीला धरून आहे, परंतु केंद्र राज्य संबंधाच्या ढाच्यावरच अशा प्रकारचा हल्ला अत्यंत गैर आहे आणि मी तरी याचा निषेध करतो. रवी श्रीवास्तव, विश्वंभर चौधरी तुमच्या आंदोलनातले सहकारी आहेत. अण्णा हजारांच्या आंदोलनात तुम्ही दोघेही एकत्र होतात, तरी ते टीका करतायत. पण त्यांचा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ते म्हणतायत दिल्ली विधानसभा ठराव करू शकत होती, तो नाही केलात, तुम्ही लगेच रस्त्यावर उतरलात, एवढी घाई काय झाली होती?
धरना प्रदर्शन जो है वो हमको हमारे माननीय अन्ना जी का ही दिखाया हुआ रास्ता है, और हमने कोई ऐसा नया काम नहीं किया जो अन्ना उनके जी ने रास्ते से अराजकता अलग नहीं हो। सिखाई आपको? एक मिनट, अन्ना जी का ही सिखाया हुआ है, हम लोग अन्ना जी के ही शुरू हुए थे, उन्होंने ही हमको सड़क पे उतरना सिखाया था। विशंबर जी, इस बात को कहने में मुझे कोई शर्म नहीं है और मुझे बहुत खुशी और गर्व होता है। दूसरी चीज आपने कही कि नहीं, अन्ना ने आपको मुख्य- अराजकता नहीं सिखाई। अन्ना ने धरना सिखाया होगा, अराजकता सिखाई नहीं होगी। हुई है, अराजकता सरकार ने इसको नाम दिया है। मैं आपको बताता हूं, नाही नाही, आणि मला विश्वभरजी एक तुम्हाला विचारायचं आहे की अण्णांवर सुद्धा हा अराजकाचा आरोप झाला होता. जेव्हा अण्णा रामलीला मैदानात बसले तेव्हा सरकारने अण्णांना सुद्धा अराजकतावादी म्हटलं तब होतं. कुछ नहीं बोले। हो, बरोबर आहे निखिलजी. अण्णा सत्तेत नव्हते तेव्हा. अण्णा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री नव्हते. अण्णा एखाद्या घटनात्मक बरोबर आहे. पदावर नव्हते. ज्या पदाची शपथ घेतली अशा पदावर अण्णा नव्हते. तुम्ही अगदी बरोबर घटनात्मक आहे. शपथ घेता तेव्हा ही येत नाही असं मला वाटतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. रवी श्रीवास्तव, घटनात्मक शपथ घेऊन मुख्यमंत्री असताना, सरकारमध्ये असताना तुम्हाला आंदोलन करायची गरज काय होती? हमारी सरकार से हमने गिनी चुनी मांग की थी। हमने सिर्फ ये कहा कि आप इस पुलिस वालों को जो गलत कर रहे हैं, जो भ्रष्ट हैं, आप उनके खिलाफ कार्रवाई करिए। हमने सिर्फ इतनी मांग रखी उनसे, और हमारा कोई वो मूवमेंट इतना बड़ा नहीं था उसके लिए। और आपने अगर याद भी होगा आपको, तो अरविंद जी ने सबसे पहले यही कहा था, केवल मैं और मेरे कैबिनेट के 6-7 मंत्री केवल ये यहां पर बैठेंगे, हम कोई यहां पर भीड़ जमा करने वाले लेकिन नहीं हैं। रवी जी, आज इंडियन एक्सप्रेस में ऐसा रिपोर्ट आया है की तुम्ही अनेकांना एसएमएस पाठवले आणि कार्यकर्त्यांना तिकडे बोलवलं. देखिए निखिल जी, एसएमएस भेजना या क्या करना, वो जनता लोग क्या करते रहे, क्या किया दिल्ली के लोगों ने, उसके बारे में मैं आपको कमेंट नहीं कर पाऊंगा, क्योंकि ये चीज जो होती है स्वस्फूर्त होती है, ऑन सेल्फ एवोल्यूशन होती है। जब लोग उत्तेजित होते हैं, जब लोग इस बात से नाराज होते हैं कि दिल्ली के अंदर शीला दीक्षित 15 साल तक कहती रही कोई भी रेप हो जाए, निर्भया हुआ इतना बड़ा आपने देखा, दिल्ली का नाम रेप कैपिटल हो गया, रोज रेप हो रहे हैं वहां पे, कोई नहीं, वो कहती वो दिल्ली की सरकार, पुलिस मेरे कब्जे में नहीं है, मैं कुछ नहीं कर सकती इसके लिए। क्या हम उसी स्थिति को जिए? क्या हम इंतजार करें बैठ करके कि हमारे घर की माओ बहनों का रेप हो, उसके बाद में हम बैठ करके पूछे उनसे कि हम विश्वंभर उत्तर द्या. आंदोलन विश्वंभर तुम्ही करें कि उत्तर नहीं द्या. करें? एक मिनिट, रवी श्रीवास्तव विश्वंभरला उत्तर देऊ दे. मला सांगा निखिलजी, देशामध्ये कोणत्या राज्यात प्रश्न नाहीत? कोणते प्रश्न नाहीत? पोलीस काय महाराष्ट्राचे सगळे पोलीस चांगले आहेत? असं झालं का की उद्या ते उद्याही म्हणतील. आता ते म्हणत होते मगाशी की मॅनिफेस्टो मध्ये होतं आम्ही करणार. उद्या मॅनिफेस्टो मध्ये हेही घ्याल की देशाची मिलिटरी दिल्ली सरकारच्या ताब्यात असायला पाहिजे. म्हणजे काय धरणं धरायचं त्याच्यावरती? एक संविधानिक ढाचा आहे या देशाचा, आणि त्या देशाच्या ढाच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ते सगळे प्रश्न सगळ्या देशांमध्ये आहेत. मग असं म्हणण्यासारखं आहे की मग आपण काय उद्या नक्षलींचं समर्थन करणार का? असं म्हणून की समस्या नाही सुटली म्हणून आलो आम्ही रस्त्यावर. मी त्यांची तुलना नक्षलींशी नाही करत आहे, पण मी हे म्हणतोय की अराजक हमने कोई हे जे ऐसा काही काम आहे नहीं संसदीय किया जो पद्धतीला न संविधान के मांडता ढांचे जर के तुम्ही बाहर हो। मुख्यमंत्री हमने उद्या जो भी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री जर रेल भवनच्या समोर मैनिफेस्टो आंदोलन में करायला रखा लागला कि हम तर काय महिलाओं की अवस्था सुरक्षा होईल दिल्लीची? करेंगे, और आणि सिर्फ जनतेच्या उसी के मध्ये ऊपर हम असा चल संदेश रहे हैं। जातो की सत्ता हमने दिली कोई ना इसमें तुम्हाला. नक्सली काम नहीं किया। संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत ना, चर्चेचं होऊ शकतं ना. चर्चा झाली काय? ठीक आहे, तुम्ही केंद्राबरोबर महत्त्वाचा काही? मुद्दा मांडताय. केंद्र सरकारचं काय आहे ते आम्हाला माहिती आहे सगळं. केंद्र सरकार किती खरं म्हणजे एक प्रकारे केंद्राचा कारभार सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही संवैधानिक प्रक्रिया आहे. अगदी. राज्य सरकारशी चर्चा करा, विधिमंडळाचा ठराव करा, त्या ठरावानंतर आंदोलन शेवटचा मार्ग आहे. महात्मा गांधींनी सुद्धा बरोबर पहिल्यांदा आहे, बरोबर आहे, आंदोलन कधी केलं महत्वाचा नाही, आधी मुद्दा ते चर्चा आहे. करत विश्वंभर महत्वाचा मुद्दा आहे, पण मला जायचं आहे जयदेव डोळेंकडे. जयदेव डोळे अनुभवी पत्रकार आहेत. जयदेव डोळे, अरविंद केजरीवालांचं हे जे धरणं आंदोलन आहे, हे काय देशातल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं पहिलंच आंदोलन आहे. यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री, इतरही पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुद्धा अशा आंदोलनाला बसले. तुम्ही कसं पाहताय आंदोलनाकडे? एकतर हे अराजकतावादी आहे का, घटनाबाह्य आहे का, काय म्हणणं आहे तुमचं? अराजकतावादी मुळीच नाही. पत्रकारांनी त्यांना तुम्ही अनार्किस्ट आहात का, तर ते कुत्सिततेने म्हणाले की हो मी अनार्किस्ट आहे. आता अनार्किझम शिकायला जायचं असेल तर अमेरिकेत नोम चॉम्स्की त्यांच्याकडे जावं लागेल, कारण ते जगातले एकमेव नामांकित अनार्किस्ट आहेत. आणि अनार्की बघायचीच असेल, प्रॅक्टिकल करायचं असेल तर सिरियाला जावं लागेल, कारण सिरियामध्ये सध्या अनार्कीचा गदारोळ सुरू आहे. तेव्हा अनार्किझम वगैरे जाऊ द्या, पण मुळात कसं आहे की दोघांना नाईलाजानं सत्तेत यावं लागलेले दोन पक्ष दिल्लीवर आहेत. त्याच्यामुळे हे एकमेकांवर कुरघोडी करायच्या प्रयत्नात आहेत. दोन परदेशी महिलांवर लागोपाठच एकदा केंद्र सरकारच्या आणि एकदा राज्य सरकारच्या निगराणीखाली असे काही घडले प्रकार की ते एकमेकांवर त्या मुद्द्यांचा आधार घेऊन कुरघोडी करू लागले.
एका डॅनिश महिलेवर बलात्कार झाला आणि एका मंत्र्याकडून युगांडाच्या महिलांना अपमानास्पद वागणूक मिळाली. झालं, या दोघांनी या मुद्द्यांचा आधार घेऊन एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करायला सुरुवात केली. मध्ये पोलीस सापडले असं मला वाटतं आणि पोलीस हे राज्य सरकारकडे असले पाहिजेत ही तिन्ही पक्षांची मागणी होती. या निमित्तानं पुन्हा केंद्र सरकारवर काही कुरघोडी करता येईल का म्हणून हा मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना जाऊन भेटला आणि गृहमंत्र्यांनी ती साप धुडकावली. त्या साप धुडकावण्याबरोबर हा मुख्यमंत्री चिडला आणि त्याला जे यशस्वीरित्या जमतं ते त्यांनी करून दाखवलं आणि शेवटी झालं तसंच की जीत कोणाचीच झाली नाही, पण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादामध्ये या दोन्ही पक्षांनी आपल्या देशाची आणि आपल्या राजकारणाची पत घालवली. अरविंद केजरीवालांना वाटलं की 9 आमदारांचा पक्ष आहे, त्याला आपण वाटेल तसं त्याला वागू, पण सुशील कुमारांना वाटलं की मी तर देशावर राज्य करणारा पक्ष आहे, मी ह्याला कसा काय वाकू. त्याच्यामुळे या दोघांचा अहंकार या देशाला आणि या दिल्लीतल्या नागरिकांना त्रस्त करून गेला. घटना, राजकारण आणि एकंदरच अराज्यवाद या गोष्टींचा तसा काही संबंध नव्हता. प्रत्येकाला प्रत्येक करण्याची गोष्ट होतीच. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष ज्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे त्यानं ते राजकारण खेळलं आणि अरविंद केजरीवाल ज्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहेत त्यांनी ती करून दाखवली. मध्ये पोलीस सापडले असं मला वाटतं. अगदी. सचिन सावंत, मी येतो तुमच्याकडे, एक ब्रेक घेऊया आणि तुमच्याकडेच येतो. खूप कळीचा मुद्दा मांडलाय जयदेव डोळेंनी की यामध्ये घटनाबाह्य अराजकतावादी काही नाही, हे कुरघोडीचं राजकारण आहे. मला पुढच्या सेगमेंटमध्ये यावरच चर्चा करायची आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कुरघोडीचं राजकारण करण्यात आलंय का? अरविंद केजरीवाल यांना या देशामध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सत्तेत येऊ असं अजिबात वाटण्याची शक्यता नाही, पण त्यांना प्रमुख विरोधी पक्ष बनवायचं आहे म्हणून त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर हल्ला केलाय का, यावर आपण चर्चा करणार आहोत एका ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, केजरीवाल यांचं दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल का? बघा पडद्यावर, 59% लोक म्हणतात होय यशस्वी झालं असं म्हणता येईल. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे. मगाशी जयदेव डोळेंनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याच्या आधारे मला पुढे जायचं आहे. सचिन सावंत आणि अतुल भातखळकरांना मला विचारायचं आहे. सचिन सावंत, पहिल्यांदा तुमच्याकडे. अरविंद केजरीवाल यांनी जे काय केलं ते अपारंपरिक राजकारण होतं. अशा प्रकारे मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असं तुम्हाला वाटलं नव्हतं. तुमचं सरकार म्हणजे केंद्रातलं सरकार त्यामुळे अडचणीत आलं असं तुम्हाला वाटत नाही का? आणि गृहमंत्री कालही हा प्रश्न सोडवू शकत होते, पण त्यांनी आडमुठेपणा केल्यामुळे हा प्रश्न चिघळला असं नाही का वाटत? नाही, प्रश्न म्हणजे तुमच्या अवास्तव ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या मान्य करणं, ज्याची चौकशी चालू आहे त्या चौकशीचं काय निष्कर्ष निघतोय ते वाट न बघणं आणि ज्यांचा आग्रह आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्या ह्याच्यावरती कारवाई व्हावी, मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला एक उदाहरण देईन त्या ठिकाणी की अशीच जर भूमिका मगाशी जयदेव डोळेंच्या मताशी मला वाटतं की मी पूर्णतः असहमत आहे. याचं कारण तुम्ही काश्मीरमध्ये हा मुद्दा घ्या. काश्मीरमध्ये त्या ठिकाणी मिलिटरीच्या संदर्भामध्ये अनेक आक्षेप नोंदवले जातात नागरिकांकडनं, मिलिटरीचे अत्याचार झाले जातात. आपसा हा त्या ठिकाणी कायदा आहे. अशी जर एक घटना झाली की काश्मीरचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी धरण्यावर उतरला आणि त्याने आवाहन केलं की मिलिटरीने देखील आमच्या म्हणजे चांगले मिलिटरीवाले आहेत त्याने आमच्यामध्ये सामील व्हावं आणि जनतेने त्या ठिकाणी यावं, कशा परिस्थितीची काय परिस्थिती येईल. आणि एनआरकीच्या संदर्भामध्ये, अराजकतेच्या संदर्भामध्ये जयदेव डोळेंना मला आठवण करून द्यायचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे विधान होतं त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पूर्णतः एनआरकीची व्याख्या दिलेली आहे की त्याच्यामध्ये मी 2 सेकंद जर मला परवानगी दिली तर मी वाचूनही दाखवीन की इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मेअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट we must hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. ज्या तऱ्हेनं या देशामध्ये अनेक बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःच्या मतामध्ये सांगतो की अनेक अव्यवस्था आहेत, परंतु त्या अव्यवस्थांना दूर करायचं असेल, अन्याय अनेक ठिकाणी होतात, एकंदरच सामाजिक प्रक्रियेमध्ये देखील बराच फरक जाणवतो, गरीब श्रीमंताची दर्या, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यायचा असेल तरी देखील अनकॉन्स्टिट्युशनल वेने जाऊ नये. आणि त्यांनी शेवटी जे म्हटलेलं आहे की दीज मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ एनआरकी आणि सूनर दे आर अबॅन्डन्ड द बेटर फॉर अस. अनकॉन्स्टिट्युशनल असंवैधानिक प्रक्रियेमधल्या सगळ्या गोष्टींना बाबासाहेब आंबेडकर स्वतःच त्या ठिकाणी म्हणतात. ज्यांच्या बरोबर आहे सचिन सावंत, हे भाषण मी पण वाचलेलं आहे. सचिन सावंत, हे भाषण बाबासाहेबांचं मी पण वाचलेलं आहे, त्याला वेगळा संदर्भ होता आणि बाबासाहेबांनी हे गृहीत धरलं होतं की सरकार संवेदनशील असेल. माझा मुद्दा हाच आहे, आज तुमचं युपीए सरकार जे आहे ते अतिशय असंवेदनशील आहे आणि दिल्लीमध्ये काय घडतं याच्याशी काही देणं घेणं नाही. दिल्लीचे पोलीस वाटेल तसे वागतायत.
तरी शीला दीक्षितांनी ही मागणी केली होती. असं- ऐकून घ्या ना, शीला असा- दीक्षितांनी, ऐका सचिन सावंत, शीला दीक्षितांनी ही मागणी केली होती की दिल्लीतले पोलीस हे माझ्या अखत्यारीत द्या. त्यांचं सुद्धा तुम्ही ऐकलं नाहीत. मग अशा वेळेला अरविंद केजरीवाल रस्त्यावर उतरले तर काय चुकलं? नाही, या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या मॅनिफेस्टोमध्ये हा धोरण होतं. शीला दीक्षित त्या ठिकाणी निश्चितपणे मागणी करत होत्या, परंतु त्या ठिकाणी संविधानिक प्रक्रिया आणि त्या माध्यमातूनच तो निकाल होऊ शकतो. माझं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाला तुम्ही जर जबाबदार धरत असाल की त्या ठिकाणी दिल्ली पोलीस या ठिकाणी आले नाही पाहिजे, हे एनसीआर आहे, नॅशनल कॅपिटल रिजन आहे, त्याच्यामुळे अनंत वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये आहेत, जोडलेल्या आहेत. मगाशी वाटकळकरही म्हणाले किंवा त्या ठिकाणी मला विश्वनाथ चौधरी म्हणाले, परंतु या सगळ्यांचा मार्ग जर काढायचा असेल तर संविधानिक प्रक्रियेमध्ये बरोबर आहे. त्या ठिकाणी मार्ग सचिन उपलब्ध सावंत, असताना हे ते मान्य आहे. अवलंबन अगदी बरोबर आहे हे तुमचं अत्यंत चुकीचं आहे. सचिन सावंत. घटनात्मक प्रक्रिया असली पाहिजे. पण मी तुम्हाला आणखी उदाहरणं देतो. अरविंद केजरीवाल जरा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातली उदाहरण देतो. गेले 16 दिवस अंगणवाडी कर्मचारी, हजारो अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करतायत. तुमचं हे सरकार, राज्य सरकार प्रतिसाद देत नाही. कोल्हापूरला टोल नाक्याचं आंदोलन, प्रतिसाद दिला नाही. शेवटी लोकांनी टोल नाके जाळले. सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून लोकांना हे करावं लागतंय. तुम्हीच जबाबदार नाही का याला? ह्या संदर्भामध्ये निश्चितपणे एक चर्चा होऊ शकते. एक लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त एकच मार्गी असला नाही पाहिजे, आणि शासनाला ज्या वेळेला काम करायचं असतं किंवा त्याच्यामध्ये निर्णय द्यायचा असतो तेव्हा सर्वांगीण विचार करावा लागतो. टोल हे देशासाठी, राज्यासाठी गरजेचे नाहीत का, या संदर्भात देखील विचार करावा लागेल. कारण एकंदरच विकासाच्या तुम्ही आणि प्रक्रियेमध्ये काँग्रेस, ज्या वेळेला राष्ट्रवादी आपण काँग्रेसचे प्रायव्हेट लोक पार्टनरशिप यांनी घेतो आहोत, कोल्हापूरकरांची फसवणूक केली. आज कोल्हापुरांनी शांततापूर्ण आंदोलन केल्यानंतर त्याच्यातला एक गट हिंसेवर उतरला, तेव्हा तुम्ही त्यांची दखल घेतलीत. दिल्लीमध्ये सुद्धा हेच झालंय. स्वतःची कास उठली म्हणून पोलिसावर निलंबनाची कारवाई करणारे केंद्रीय गृहमंत्री रेप केला तरी पोलिसांविषयी काहीच कारवाई करत नाही. काय म्हणायचं लोकांनी? नाही, त्याच्यावरती चौकशी चालू आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे. मला एक म्हणायचं आहे की या ठिकाणी काही अधिकारी जर चुकीचं वागत असतील तर संपूर्ण पोलीस व्यवस्थेलाच बदनाम करणं हे कितपत योग्य आहे, आणि त्या पोलिसांमधल्या चांगल्या अधिकाऱ्यांना त्या आपल्या आंदोलनामध्ये सामील करणं हे कितपत योग्य आहे. चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. त्या चौकशीला निष्कर्ष येणार होता आणि त्या संदर्भामध्ये आजही तो पेंडिंग आहे, आणि निष्कर्ष आल्यानंतर प्रत्येकावर कारवाई होईल. ठीक आहे, रवी श्रीवास्तव, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही पोलिसांना बंड करण्याचं आवाहन केलं तसा त्यांचा आरोप आहे. नेमकं काय घडलं, उत्तर द्या. दिल्ली की पुलिस के बारे में जितना कहा जाए उतना कम है. दिल्ली की पुलिस पूरी की पूरी लगभग, मैं ये नहीं कहता कि सारे के सारे 100 के 100 होंगे, मगर उसमें से 90 अधिकारी जो हैं वो भ्रष्ट हो चुके हैं. एक बात मैं आपको और बताना चाहता हूं, आम आदमी पार्टी जो जनता ने उसमें विश्वास दिया है उसके ऊपर सबसे पहले खरी उतरेगी. उसने आते के साथ ही पिछले 21 दिन के अंदर आप देखिए आम आदमी पार्टी ने अपने मैनिफेस्टो की जितनी मेजर आइटम थी सब पूरी कर दी हैं. पानी का रेट हमने कम कर दिया, पानी फ्री देना चालू कर दिया, बिजली का रेट हमने आपको, और तो और आपकी महाराष्ट्र की सरकार ने जो संजय दत्त और वो प्रिया दत्त और वो निरुपम बैठे थे कहीं पर, उन्होंने भी कुछ अराजकता की थी यहाँ पर, उसके बाद तुरंत 20% रेट उन्होंने भी डाउन कर दिए अपने इलेक्ट्रिसिटी के यहाँ पर. तो ऐसा है कि आप जब पार्टियां हमारी नकल कर रही हैं, चाहे वो पानी का मामला हो, चाहे वो बिजली का मामला हो, चाहे वो ये सरकार, सुनिए और अभी हम लोग एक हफ्ते के अंदर हमारा लोकायुक्त दिल्ली के अंदर बनने वाला है. शीला दीक्षित जी के ऊपर जो भी कार्रवाई होनी है उसकी कार्रवाई शुरू हो गई है. डिस्काम का ऑडिट होना शुरू हो गया है दिल्ली के अंदर. हमने जितने वादे किए थे जनता से हम एक एक करके पूरे कर रहे हैं. लेकिन रवि जी, मुझे आपसे पूछना है कि ये लोकसभा निवडणूक, जो लोकसभा चुनाव जो आने वाले हैं, उसके पृष्ठभूमि में ये सारी राजनीति नहीं हो रही क्या? इस बात से मैं आपके एग्री नहीं करूंगा, क्योंकि इसके पहले ही हमने अपनी जो लोकसभा के चुनाव की जो भी प्रक्रिया है, उम्मीदवारों के नॉमिनेशन मंगाने की या जो भी करने की, वो हमने शुरू कर दी है कि जितनी सीटों पे हम चुनाव. तो आपको नहीं लगता कि आप राजनीति कर रहे हैं? ऐसा बिल्कुल नहीं है. हम कोई राजनीति नहीं कर रहे हैं. हम सिर्फ अपना अतुल मैनिफेस्टो पूरा कर रहे हैं. हे लोकसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून केलेलं राजकारण आहे का आम आदमी पक्षाने? तुम्हाला काय वाटतंय? 110% हे राजकारण आहे. ते जर का आंदोलन याकरता करत होते की दिल्लीचे पोलीस दिल्ली सरकारच्या अधिपत्याखाली यावेत, तर त्यांनी हे आंदोलन 2 दिवसात कशाकरता मागे घेतलं? त्यामुळे केजरीवालांच्या राजकीय जीवनाचा प्रवास हा खोटेपणातून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याचाच हा एक नमुना आहे. मुद्दा असा आहे की आंदोलन करण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत. आपण राज्यातली काही उदाहरणं दिली, ती उदाहरणं 100% सत्य आहेत.
राज्याचा मुख्यमंत्री ज्याने घटनात्मक शपथ घेतलेली आहे तो जर का भर रस्त्यावर रिपब्लिक डे डोळ्यासमोर ठेवून जर का तिकडे तमाशा करत असेल तर ते कितपत योग्य आहे? ही अनारकीने तर काय आहे? ते त्या भाषणामध्ये सांगतात की पोलिसांनी आपली वर्दी उतरावी आणि आमच्यात सामील व्हावं. हाँ, जो ईमानदार है आ जाओ. विधिमंडळामध्ये ठराव पास करा, जंतर मंतरवर उपोषण करा. मी सुरुवातीलाच म्हटलं की या देशामध्ये गेल्या 60-66 वर्षामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलनं केली आहेत. पण ती या अशा भातखळकर पद्धतीने एक केली मिनिट नाहीये. भातखळकर, असंच आवाहन तुम्हाला आठवत असेल तर 1974 साली जयप्रकाश नारायण यांनी केलं होतं आणि तेव्हा तुमच्या पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता. नाही, जयप्रकाश नारायणांनी काय आवाहन केलं होतं याच्याविषयी मतभेद आहेत. तुम्ही कोणाला काय विचाराल त्याची उत्तरं मिळतील. त्यामुळे जयप्रकाश नारायणांनी असं आव्हान केलं नव्हतं असंही म्हटलं जातं की त्यांनी असं म्हटलं, जर का तुम्हाला केंद्र सरकारने कुठलीही बेकायदेशीर आदेश दिले तर ते बेकायदेशीर आदेश पाळू नका, अशा पद्धतीचे आव्हान त्यांनी पोलीस दलाला किंवा मिलिटरीला केलं होतं असं सांगितलं जातं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इंटरप्रिट करतं आणि क्षणभर वादा करता जयप्रकाशजींनी जे सांगितलं ते तुम्ही म्हणता तसं असेल, त्यामुळे केजरीवालांचं म्हणणं योग्य ठरतं असं नाहीच आहे. जर का तुम्हाला जयप्रकाशजींचं ते म्हणणं पटत नसेल तर केजरीवालांचं म्हणणं नाही 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 अतुल भातखळकर, माझा मुद्दा एवढाच आहे, तेव्हा तुम्ही जेपींना पाठिंबा दिला होता आणि आज केजरीवालला विरोध करताय. नाही 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 म्हणून म्हटलं की मुळात जेपींनी असं काही विधान केलं हेच आम्हाला मान्य नाहीये. आणि त्यावेळेला काही जनता पार्टी बिटी झालेली नव्हती. जेपींचं एक आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये या देशातले सर्व प्रमुख राजकीय विरोधी पक्ष जे होते ते सहभागी होते. एवढ्याच अर्थानं ते आंदोलन होतं. त्यामुळे त्याचं जयप्रकाशजींची आणि केजरीवालांची तुलना करणं हे तर पूर्ण चुकीचं आहे. हे केजरीवालांचं मी म्हटल्याप्रमाणे अहंकारयुक्त राजकीय नाटक आहे आणि त्यांचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांचा जो आचरटपणा आणि बेशरमपणा चालू आहे, ज्या अर्वाच्य भाषेत ते बोलतायत, ज्या घाणेरड्या पद्धतीची कृत्य ते करतायत, त्या सगळ्यांना वाचवण्याकरता त्याच्यावरनं जनतेचं दुर्लक्ष व्हावं याच्याकरता हे त्यांनी आंदोलन केलं. आणि यातली अत्यंत दुर्दैवाची, खेदाची, संतापजनक बाब ही आहे की आपल्या आंदोलनाकरता रिपब्लिक डे त्यांनी बरोबर आहे. वेठीस पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काँग्रेस सरकार बळी पडलं. ही सुद्धा अत्यंत खेदजनक बाब आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. रवी श्रीवास्तव, याचं उत्तर द्या. तुम्ही प्रजासत्ताक दिनाचा अपमान केलाय. ऐसा आपका सोचना है, मैं इस बात से बिल्कुल राजी नहीं हूं. आप ऐसा आपका जो सोचना है वो आपके हक में है, मगर हमारा ये कहना है कि हम ऐसा आंदोलन अगर हमें जरूरत पड़ेगी तो हम आगे भी करते रहेंगे. और हम आगे भी करते रहेंगे आप। जो जनता से हम वादे करके आए हैं, जो जनता से हमने मैनिफेस्टो में अपने साइन किया है, लोगों को लिख के दिया है, हम और सरकारों की तरह नहीं हैं जिन्होंने सरकार बनने के बाद अभी तक मैनिफेस्टो दोबारा खोल के भी नहीं देखा होगा. हम लोग मैनिफेस्टो को खोल के उसके ऊपर नहीं, नहीं। अमल करके अपना काम नागेश जी, खत्म एकच मी करेंगे, सांगतो. जल्दी से जल्दी खत्म करेंगे. बोला बोला रवी जी। सचिन सावंत बोला. आपके इसी मैनिफेस्टो में आपने कहा है कि उस जगह पे हम लोग कमांडो फोर्स रखेंगे, आपको सीसीटीवी कैमरे रखेंगे, महिलाओं के अत्याचार के खिलाफ आपको एक ये सक्षम यंत्रणा बनाएंगे. तो अभी वो यंत्रणा आप करो, वो भी करेंगे ना सचिन जी, हमने कब मना किया हाँ, तो करने के उसके लिए, बारे में वो भी आप सोचो. करेंगे, जिस वो भी तरह से आप करेंगे, कह मगर रहे हैं, सबसे लोगों को पहले जो गुमराह कर रहे हैं, आक्रमण है पुलिस के पुलिस खिलाफ- है, माझा वेळ उसके संपलेला आहे. खिलाफ कार्रवाई जरूर करेंगे. माझा वो वेळ निश्चित है. संपलेला आहे. तुमचं हे भांडण असंच चालू राहील लोकसभा निवडणुकीपर्यंत, याची मला खात्री आहे. शेवटी पुन्हा एकदा जयदेव डोळेंकडे जातो. जयदेव डोळे, आपण सांगितलं की हे सगळी राजकीय खेळी आहे आणि कशा प्रकारे राजकारण झालं, पण यापुढे अरविंद केजरीवाल यांची वाटचाल कशी होईल असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? पुरेशी आता फजिती झालेली आहे की काँग्रेस सरकारनं यांना पाठिंबा दिला तो अब ये पछताएंगे असं केजरीवाल म्हणाले. आणि केजरीवाल आता या लोकांच्या लफड्यांचा भ्रष्टाचारांचा उलगडा करत राहील. त्याच्यामुळे आता आपणच कशासाठी यांना पाठिंबा दिला, कारण पी चिदंबरम परवा म्हणाले की आम आदमी पार्टीच्या पक्षाला, आम आदमी सरकारला पाठिंबा देणं अनावश्यक होतं. तेव्हा आता दोघांनी चुका करून ठेवलेल्या आहेत की आपण यांच्या संगतीला जायला नको होतं, पण आता ती संगत करून पोचलो. तर तेव्हा दोघांना एकमेकांचाच सगळा तोंड काळं करून लोकांना शेवटी माझा चेहरा कसा उजळेल याच्यामध्येच सांगण्यामध्ये रस आहे. तर लोकसभा निवडणुकींपर्यंत बहुतेक आपल्याला असंच बघावं लागणार आहे, कोण कोणावर कुरघडी करते आणि कोण कोणाची फजिती करते. नंतर मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मात्र या दोघांनाही आपापल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील. यामध्ये पोलिसांवरचा जो राग होता तो मात्र जनतेच्या मनातला राग होता आणि तो काढायला केजरीवाल आणि त्यांचा पक्ष यशस्वी झाला. आणि नेमका या परिस्थितीमुळे काँग्रेस पक्ष अडचणीत गेला
आणि पुन्हा एकदा त्याला माघार घ्यावी लागली, हे या प्रकरणातून दिसतं. तेव्हा पोलीस असेनात, महिलांची सुरक्षा असेना की आणखीन कुठलं अस्थिरतेचं असुरक्षेचं वातावरण असू द्या, या दोघांनी आता कारभाराकडे लक्ष दिलं पाहिजे. जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती पाळली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे वातावरण निवळवण्यासाठी, चांगलं राजकारण करण्यासाठी, कपट आणि कारस्थान यांचं राजकारण नष्ट करण्यासाठी यांनी एकजुटीनं काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर राजकारण असंच असतं, एकमेकांच्या पायात पाय घालून पाडण्यासाठीच असतं. असं जर या लोकांच्या पाठीराख्यांना वाटायला लागलं तर मग लोकसभेमध्ये मतदान करणार कोण? आणि आम आदमी पार्टी तर याच राजकारणावर खार खाऊन काँग्रेस पक्षाला आणि भाजपला खिंडीत पकडतीये. त्याच्यामुळे या दोघांनाही आता आम आदमी पार्टीचा फार मोठा आव्हान असं उभं राहिलेलं दिसतंय. त्याच्यामुळे यांनी आता आम आदमी पार्टीला कसं गंडवायचं यापेक्षा त्या पार्टीला विधायक कामामध्ये कसं गुंतवायचं आणि त्याला आपली साथ कशी असावी हे बघितलं तर जास्त उचित होईल. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, केजरीवाल यांचं दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल का? बघा पडद्यावर 57% लोक अजूनही म्हणतायत की केजरीवाल यांचं आंदोलन यशस्वी झालं. आणि या आंदोलनाचं गमक हेच आहे, दिल्लीतले बहुसंख्य लोक सुद्धा केजरीवाल यांच्या पाठीशी आहेत. पोलिसांची जी छळणूक आहे, अत्याचार आहेत, हे दिल्लीत अतोनात आहेत. त्यामुळे लोक असं म्हणतात केजरीवाल यांनी केलं हे बरंच झालं. एक गोष्ट मात्र नक्की, केजरीवाल यांच्याविषयी चर्चा होईल, वाद प्रतिवाद होतील, पण केजरीवाल नावाचं वादळ जे आहे, अरविंद केजरीवाल नावाचं जे वादळ आहे, ते मुख्यमंत्री झालं तरी शांत व्हायला तयार नाहीये. पुढच्या अनेक दिवसात ते अशी असंख्य वादळं निर्माण करतील याविषयी खात्री बाळगता येईल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.